उद्धव ठाकरेंच्या सामनाच्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित झालाय आणि या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर सडेतोड मतं मांडली। पाहूया। नमस्कार। मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडींवर सविस्तर चर्चा केली। महाराष्ट्राचे प्रश्न अद्याप शिल्लक आहेत। या राज्यातले प्रश्न कधीच संपणारे नाहीत, पण तरीही देशात अशा काही घडामोडी मधल्या काळात उद्धवजी घडल्या त्यावर तुमचं मत आणि तुमचं भाष्य अत्यंत महत्त्वाचं आहे। खास करून पहलगाव म्हणजे आमच्या 26 माता भगिनींचं कुंकू ज्या पद्धतीनं उजाडलं गेलं, पुसलं गेलं, एक अतिरेकी भयंकर असा हल्ला झाला, देशात हाहाकार माजला। या भयंकर हल्ल्याकडे जेव्हा हा हल्ला झाला तुम्हाला कळलं की इतका भयंकर हल्ला झाला, त्यात महाराष्ट्रातल्या अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं। या हल्ल्याकडे आपण कसं पाहता? मुळामध्ये हा हल्ला होऊ कसा शकला याचं कारण असं की काश्मीरमध्ये आता परिस्थिती पूर्ववत झालेली आहे असं सातत्याने सांगण्यात येत होतं आणि ती व्हायलाच पाहिजे, कारण काश्मीर हा आपल्या देशाचा एक अविभाज्य भाग आहे। म्हणूनच त्याला 370 कलम काढण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला। पर्यटन पुन्हा तिथे सुरू झालं होतं। पुरेसा बंदोबस्त हा तिकडे ठेवण्याची गरज तर होतीच, कारण आपण सर्व काही आलबेल आहे असं एखाद्या कधी काळी किंवा बराच काळ अशांत राहिलेल्या भागाकडे समजून दुर्लक्ष करू शकत नाही। या हल्ल्याची जबाबदारी अतिरेकी म्हणून नाही, पण जो काही गलथानपणा किंवा गाफीलपणा किंवा दुर्लक्ष झालं ती कोणी घेतली? कोणीच घेतली नाही। सैन्याने नंतर जी काही कारवाई केली त्या सैन्याच्या शौर्याला सलाम, म्हणजे त्याच्याबद्दल वादच नाही। परंतु जे पर्यटक तिकडे गेले होते एक बिनधास्तपणाने गेले होते की आपलं काश्मीर आता आपल्याकडे परत आपण तिकडे जाऊ शकतो, एक आनंदाचे सुखाचे क्षण आपल्या कुटुंबियांसोबत समवेत तिकडे घालवू शकतो, नाही तर दुसरा आनंद तरी काय आहे आयुष्यामध्ये। असे लोक जे तिकडे गेले होते पर्यटक आणि त्यांच्यावरती अचानक गोळीबार होतो काय, अगदी सगळ्यांच्या डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं होतं। अनेकांची तिकडे म्हणजे जसं तुम्ही म्हणत कुंकू पुसली गेली, ह्याला जबाबदार कोण? एक तर भौगोलिकरित्या तो जो परिसर आहे तो आपल्या सीमेपासून किती आतमध्ये आहे, इतक्या आतमध्ये अतिरेकी आले कसे? आणि आता 2-3 महिने होत आले, 3 महिने तर झालेच, अजून अतिरेक्यांचा थांगपत्ता नाही, सापडणं सोडच, थांगपत्ता नाहीये। पहिली चित्र प्रकाशित केली गेली, त्याच्यानंतर ते म्हणतात की ती चित्र बरोबर नाही, ती आले आपल्या लोकांना आपल्या डोळ्यादेखत गोळ्या घालून निघून गेले। अरे गेले कुठे ते लोक? हे सरकारचं अपयश आहे मानतात? मोठं अपयश आहे, कारण तुमच्याच भरोश्यावरती तिकडे आपले नागरिक गेले होते ना, नाही तर आजपर्यंत असं तिकडे जायला काश्मीरमध्ये लोक घाबरतच होती, कारण कधी काय होईल सांगता येत नव्हतं। ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दिलाय। हो, पण ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानला जमीनदोस्त करण्यासाठी करतोय आणि आता पाकिस्तानचं कंबरड मोडूनच भारतीय सैन्य माघार घेईल अशी परिस्थिती तिकडे होती। अशा सगळ्या बातम्या आल्या होत्या आणि येत होत्या। मग आता काय? आणि म्हणजे एक तर क्षण असा आला होता की बस आता उद्या आपलं स्वप्न पूर्ण होतंय, पाकिस्तान हा आपण मोडून टाकतोय। जसं त्यावेळेला इंदिराजींनी बांगलादेश एक पाकिस्तानपासून तोडला, तसं पाकिस्तानचे आपण तुकडे करणार अशी परिस्थिती निर्माण झाले। म्हणजे कराचीवरती हल्ला झाला, रावळपिंडीवर झाला, लाहोरवरती झाला, ह्या सगळ्या बातम्याहून साहजिकच आहे आपण सगळे आनंदात होतो की अरे यांना धडा शिकवतोय। असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्त्यात आहे की सैन्याचे पाय तुम्ही का ओढलेत? सैन्य तर पराक्रमाची शर्थ करून घुसलं होतं आणि आजही आपले सैन्य हे भीमपराक्रमी आहे। म्हणजे त्यांच्या क्षमतेबद्दल कोणाच्या स्वप्नात सुद्धा शंका येणार नाही। ते बरोबर